वाव, ही आई, हे बघ, आपण ना हे अशा पद्धतीने डेकोरेशन करूया आणि सगळे मिळून मस्त ट्विनिंग करू. मी आपल्या सगळ्यांसाठी कोणते कोणते आउटफिट्स घालायचे ते सेव्ह पण करून ठेवलेत. एक कलर ठरवू आणि मग त्याच रंगाच्या सगळ्या लोकांनी त्याच साड्या नेसू. कसलं भारी वाटेल आई ना. हे बघ कीर्ती, आपली परिस्थिती काय माहितीये ना तुला? अगं, महत्वाच्या कामांसाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. नको ते खर्च कशाला काढतेस? काही गरज नाहीये ते सगळं करायची. हे सगळं श्रीमंतांनी करावं, आपण नाही. हे आई, याच्यात काही श्रीमंत आणि गरीब ग? एवढी हौस तर सगळे लोक करतात. पण हौसेला पैसे लागतात ना. हे बघ, आपल्याला काटकसर करूनच हे लग्न करावं लागणार. आणि लग्न प्रीतीताईचे. आता जे काही करायचे ना ते प्रीतीसाठी करायचं. तिच्या लग्नात आपल्याला हाऊस माऊस करता येणार नाही. एवढे छोटे कोण छोटे काय म्हणतं हाऊस माऊस करता येणार नाहीये? अगं ते बघ नाही काय करते मी. तिला म्हणाले नाही. अगं काय काय झालं काय तुला? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता तू प्रीतीताईच्या लग्नाचं टेन्शनच घेऊ नको. सगळं छान झालंय. म्हणजे अगं, पैशांची व्यवस्था झालीये. आपल्याला जितके हवेत तेवढे पैसे मिळालेत. अगं ज्योती, पण एवढे पैसे कसे, कुठून, काय केलंस तू बाळा? आई, ऐक ना, त्याचा विचार नको ना करू. म्हणजे आत्ताचा प्रश्न सॉल्व्ह झालाय ना, तू ते बघ ना. म्हणजे आई, आपण प्रीतीताईसाठी सोन्याचे दागिने घेऊ शकतो. आपल्याला हवा तसा हॉल बुक करू शकतो. मुळात काय, थाटामाटात प्रीतीताईचं लग्न लावून देऊ शकतो. आणि कीर्ती, तुझं काय होतं? तुला काय ते ट्विनिंग करायचंय ना, म्हणजे एका रंगाचे कपडे घालायचे. तू कर ना, तुला जे हवं ते कर. सगळे हाऊसमाऊस या लग्नात कर. अगं आई, काय झालं? आई, आता सगळं छान झालं. तू का रडतेस? काही नाही ग ज्योती, करून दाखवलंस बाळा तू. आज अभि असता तर त्याला खूप आनंद झाला असता. त्याची जागा तू घेतलीस. आता मला खूप अभिमान वाटतोय तुझा बाळा. अरे सुलू डार्लिंग, काय करतेस? भाजी. हे सगळं बाजूला ठेव हं? आणि मस्त पैकी खीर बनव. खीर? हा, का? आई जशी करायची तशी खीर. आईसारखी खीर? ते पण असं स्पेशल काय झालं की खीर करायला सांगतोयस? अरे आजचा दिवसच स्पेशल होता, हा? त्यामुळे मला सेलिब्रेट पण एकदम स्पेशल करायचं आहे. म्हणूनच तुला सांगतोय, आई सारखी खीर कर. मी तुला चॅलेंज देतो, आई सारखी खीर बनवून दाखव.